50 लाखांचा निधी मंजूर, मोठ्या थाटामाटात उद्घाटनही केले, तरी देवपुरात असलेल्या अमरधामची दुरावस्था का, असा सवाल उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेतर्फे केला. शहरातील देवपूर अमरधामच्या बरेच दिवसापासून झालेली सर्व लोखंडी ओटे खराब झाले आहे. या नूतनीकरण व सुशोभीकरणासाठी मूलभूत सुविधा निधी अंतर्गत 50 लाखांचा निधी मंजूर होऊन सुद्धा अद्याप काम सुरू का झाले नाही, याचा जाब विचारित आज शिवसेना उबाठाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट अमरधामची दुरावस्था उजागर बिन करीत जोरदार आंदोलन केले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मे 2025 मध्ये देवपूर अमरधामच्या प्रचंड दुरावस्थेबद्दल अमरधाममध्येच आंदोलन केले होते. जून 2025 मध्ये सत्ताधारी व भ्रष्टाचारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी अमरधामच्या नूतनीकरणासाठी व सुशोभीकरणासाठी मोठ्या थाटामाटात उद्घाटन केले होते. आज उद्घाटन करून 6 महिने झाले, तरी अमरधामची दुरावस्था कायम असून ती अजून वाढलेली आहे. मूलभूत सुविधा निधी अंतर्गत ₹50 लाख मंजूर होऊन सुद्धा अद्यापपर्यंत कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे आज शिवसेनेच्या उपमहानगर प्रमुख संदीप चौधरी, सूरज भावसार, गौरव पाटील, सुनील चौधरी, विष्णू जावडेकर, अनिल चौधरी, शुभम रणधीर, वैभव पाटील, शुभम मतकर, भोलाभाऊ गोसावी, मुन्ना वधान, जितू सूर्यवंशी यांनी अमरधाममध्ये जाऊन लक्षवेधी आंदोलन केले. यावेळी दिलेल्या निवेदनात मनपा आयुक्त तथा आजीमाजी सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना धुळेकर जनतेच्या वतीने सवाल आहे की मंजूर निधी ₹50 लाखाचे काय झाले? निधी मंजूर होऊन व उद्घाटन करून 6 महिने झाले, तरी अद्याप अमरधामच्या कामाला सुरुवात का झाली नाही? तरी आमची धुळेकर जनतेच्या वतीने विनंती आहे की वर्क ऑर्डरप्रमाणे लवकरात लवकर अमरधामच्या नूतनीकरणाचे व सुशोभीकरणाचे काम सुरू करा. अन्यथा आम्ही कायदेशीर कारवाई करू व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने संशीर मार्गानं तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. मंजूर करून काम न करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा धिक्कार असो. 50 लाख रुपये 6 महिन्यापूर्वी मंजूर करून काम न करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा धिक्कार असो. नागरिकांनो, मे महिन्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे स्मशानभूमीच्या दुरावस्थेबद्दल आंदोलन करण्यात आलं होतं. त्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी उद्घाटन करून मूलभूत सुविधा अंतर्गत 50 लाख रुपये मंजूर केले होते. परंतु जून महिन्यामध्ये 50 लाख मंजूर झाले. 8 डिसेंबर महिन्यात गेला, केवळ 6 ते 7 महिने झाले, अजूनपर्यंत सुद्धा स्मशानभूमीचं काम चालू नाही झालं. आमची सत्ताधारी भ्रष्टाचारी जनता पार्टीला विनंती आहे की 50 लाख रुपये मंजूर झाले, मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं, तरी तुम्ही अजून दुरुस्तीचं आणि नवीन काम अमरधामचं काम काय नाही चालू झालं. आता हे उदाहरण घ्या बघा, ते प्रेत चाळायची जागा कुठं आणि प्रेत कुठं जावं लागतंय. म्हणजे या भ्रष्टाचारी जनता पार्टीच्या लोकांनी अमरधाम सुद्धा सोडलं नाही. यांनी संडाशी काढल्या, गटारी काढल्या, रस्ते काढले, दवाखाने काढले, ते कमी पडले म्हणून या लोकांनी स्मशानभूमीचे 50 लाख रुपये पण खाऊन टाकले का, अशी धुळेकर जनतेच्या वतीने आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे विनंती करत आहोत. तुम्ही जे मूलभूत निधी अंतर्गत 50 लाख रुपये मंजूर केले ना, त्याचं काम केव्हा करणार, अशी आमची सत्ताधारी पक्षाला व आयुक्त साहेबांना विनंती. आयुक्त साहेब, तुम्ही नवीन आहात, चांगले आहात, तुम्हाला आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे विनंती करतो की 50 लाखाचं काम लवकरात लवकर चालू करा. अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे तुमच्या आयुक्ताच्या विरोधात आणि भ्रष्टाचारी जनता पार्टीच्या विरोधात तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल.